नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्याच मूळ आरेखनानुसार करण्याच्या मागणीसाठी सिन्नरमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे। सत्यजित तांबेंना पोलिसांनी ताब्यात घेतले अशी आत्ताची महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। सिन्नरमध्ये आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। नाशिक पुणे रेल्वेसाठी समृद्धी महामार्गावर आंदोलन होत आहे। हे दृश्य आपण पाहतोय। आंदोलकांनी महामार्ग रोखून धरलेला आहे। वाहतूक कोंडी प्रचंड झालेली आहे। एकीकडे आपण पाहतोय सत्यजित तांबेंना पोलिसांनी रोखलंय। आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे। तिसऱ्या दृश्यात आपण पाहतोय आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने आंदोलक इथे जमा झालेले आहेत। सिन्नर मधली दृश्य आपण पाहतोय। आंदोलकांनी समृद्धी महामार्ग हा रोखून धरलेला आहे। आमदार सत्यजित तांबे या आंदोलनात सहभागी झाले होते, नेतृत्व करत होते। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, पोलिसांनी रोखलेलं आहे। दरम्यान नाशिक पुणे रेल्वे मार्ग सर्व मार्गाने व्हावा या मागणीसाठी गोंदे फाटा इथे आंदोलन करण्यात आलंय। आंदोलनकर्त्यांनी समृद्धी महामार्ग रोखलाय, त्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झालाय। वाहनांच्या तब्बल 2 ते 3 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्यात। समृद्धी महामार्गावर सध्या नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। नाशिक पुणे रेल्वे मार्ग सरळ व्हावा या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येते। आपण जर या ठिकाणी बघितलं तर चक्क समृद्धी महामार्गावरती या ठिकाणी आंदोलन करण्यात येते। त्यांच्याकडून हा मार्ग सरळ मार्गाने व्हावा अशी मागणी करण्यात येते। तर दुसरीकडे जर आपण या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्गावरती वाहनांच्या रांगा लागल्याचं आपल्याला दिसून येते। जवळपास 4 ते 5 किलोमीटर पर्यंत या ठिकाणी समृद्धी महामार्गावरती संपूर्ण वाहतुकी ठप्प झाल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येते। या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त जरी ठेवलेला असला तरी या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या मोठ्या रांगा ह्या समृद्धी महामार्गावरती लागलेल्या आपल्याला दिसून येत आहे। शिर्डी मार्ग हा मार्ग न नेत्या थेट नाशिकहून पुण्यापर्यंत मार्ग न्यावा अशी मागणी या संपूर्ण आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येते। परंतु आपण जर एकंदरीत बघितलं तर समृद्धी महामार्ग या आंदोलनकर्त्यांनी नेहमी गावा करत या ठिकाणी रोखलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा या आपल्याला वाहनांच्या दिसून येत आहे। खरं तर पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी आज 4 ते 5 ठिकाणी आंदोलन करण्यात येते आणि सिन्नरच्या गोंडे फाट्याजवळ आता आंदोलनकर्त्यांनी समृद्धी महामार्ग रोखलेला आहे। राहुल वाघ, एनडीटी मराठी, नाशिक। तर दृश्य आपण पाहतोय, पोलीस या आंदोलकांची धरपकड करताना दिसत आहेत। ही गाडी सध्या पोलिसांची दाखल झालेली आहे। चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सिन्नर मधली सगळी दृश्य आहेत। नाशिक पुणे सरळ मार्गे रेल्वे मार्ग व्हावा अशी या आंदोलकांची मागणी आहे आणि त्यासाठीच हे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाला अनेक संघटनांनी, शैक्षणिक संघटनांनी, सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलाय हे आधीच स्पष्ट करण्यात आलेलं आहे। ही प्रचंड गर्दी आंदोलकांची जमा झालेली आहे। ही सध्या दृश्य आपण पाहतोय, आंदोलकांची धरपकड करण्यात येते। पोलीस इथे दाखल झालेले आहेत, पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे। ही दृश्य पाहतोय, प्रचंड बाचाबाची इथे झालेली आहे। आंदोलकांची धरपकड करण्यात येते आहे। ही दृश्य आपण पाहते, पोलीस कशा पद्धतीनं धरपकड करतायत या आंदोलकांची। आंदोलकांना ताब्यात घेण्यात येत आहे आणि याचाच आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आपण पाहूयात। नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा सरळ मार्गाने व्हावा यासाठी या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येते। आंदोलनकर्त्यांकडून असेल शेतकऱ्यांकडून या ठिकाणी समृद्धी महामार्गावरती सोडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, परंतु पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी वेळीच रोखल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि आता आंदोलनकर्ते हे या ठिकाणी चक्का जाम करत या ठिकाणी रस्त्यावरच बसल्याचे आपल्याला दिसून येते। आंदोलनकर्त्यांकडून या ठिकाणी प्रचंड असा गोंधळ करण्यात येते। पोलिसांकडून चोख अशी व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। परंतु एकंदरीत आपण जर बघितलं तर नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा सरळ मार्गाने व्हावा यासाठी संपूर्ण आंदोलन करण्यात येते। या ठिकाणी जर आपण बघितलं तर पोलिसांमध्ये व आंदोलनकर्त्यांमध्ये या ठिकाणी बाचाबाची झाल्याचं आपल्याला दिसून येते। आंदोलनकर्त्यांना कुठेतरी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात येतोय, परंतु आंदोलनकर्ते हे आपल्या मागणीवरती या ठिकाणी ठाम असल्याचं आपल्याला दिसून येते। मंत्री गिरीश महाजन यांनी देखील सत्यजित तांबे यांच्यासोबत काही वेळापूर्वी संवाद साधलेला होता। त्यांनी लेखी देण्याचं आश्वासन जरी दिलं नव्हतं, मात्र आंदोलनकर्ते अद्याप या ठिकाणी ठाम असल्याचं आपल्याला दिसून येतंय। राहुल वाघ, एनडीटी मराठी, नाशिक। अधिक माहिती घेऊयात। राहुल वाघ आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणाहून जोडले गेले। तर राहुल, सध्याची तिथली काय परिस्थिती? आंदोलकांची धरपकड करण्यात येत्याचं दिसतंय। गेल्या 1 ते 1.5 तासापासून शेतकऱ्यांनी या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि अखेर सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, परंतु कार्यकर्ते अजूनही या ठिकाणी रस्त्यावरती आहेत। आपण जर माझ्या मागे या ठिकाणी दृश्यांमध्ये बघितलं तर अजूनही कार्यकर्ते चक्का जाम आंदोलन या ठिकाणी करतायत, परंतु सत्यजित तांबे यांना
ताब्यात घेतलेलं आहे. आपणच होते आंदोलन करते, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. तर या ठिकाणी आपण आंदोलन करताय तर सत्यजित तांबे यांना देखील ताब्यात घेतलं. आमचं आंदोलन हे आमच्या हक्कासाठी आहे, आमचं आंदोलन हे आमच्या न्यायासाठी आहे. ज्यावेळेस आम्ही सामंजस्याने आंदोलन करतोय आणि त्यावेळेस तुम्ही लोक पोलिसांचा वापर करून जर आमच्या नेत्यांना जर अशा प्रकारे आतमध्ये टाकत असाल तर तुम्हाला आम्हा सर्वांना अटक करावी लागेल. हे आंदोलन हे आमच्या स्वार्थासाठी नाही तर आमच्या भविष्यासाठी आहे, आमच्या विकासासाठी आहे, आमच्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, शिक्षकांसाठी, सर्व तरुणींसाठी आणि इथल्या नागरिकांसाठी आहे. आमचा आवाज दाबण्यासाठी जर तुम्ही अशा प्रकारे पोलिसांचा वापर करत असाल, आमचा आवाज दाबण्यासाठी जर तुम्ही अशा प्रकारे प्रशासनाचा वापर करत असाल तर असं करून आमचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. आमचा आवाज आणि आमच्या हक्कासाठी आम्ही लढत राहणार. त्यासाठी आम्हाला परिणामी या रेल्वेसाठी रेल्वे खाली जीव द्यायची वेळ जरी आली तरी आम्ही मागे पाहणार नाही. तर आम्ही उभे आहोत ते आमच्या हक्कासाठी. आर्टिकल 19 मी स्वतः एक LLB चा स्टुडंट आहे. आर्टिकल 19 आम्हाला आमच्या हक्कांचं संरक्षण सांगतं. आर्टिकल 19च्या माध्यमातून आम्ही पीसफुली असोसिएशन करून खऱ्या अर्थानं आमच्या हक्कांसाठी, आमच्यावरती होणाऱ्या अन्यायासाठी उभं राहू शकतो आणि त्यासाठीच आम्ही उभं राहिलेलो आहे. आमच्या मागण्यांना तुम्ही आम्हाला अटक करून दाबू शकत नाही. त्यासाठी आमचा लढा हा असाच चालू राहील. आमच्या मागण्या पूर्ण करा. आपण बघितलं तर आंदोलन करते आता चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. दीपाली, राहुल, आपण पाहतोय की प्रचंड वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती. सध्या वाहतुकीची काय स्थिती आहे? पोलिसांचं काय म्हणणं आहे सध्या? खरं तर गनिमी कावा करत आंदोलन करते समृद्धी महामार्गावरती चढलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडून आंदोलनही करण्यात येते. त्यामुळे समृद्धी महामार्गावरती 2 ते 3 किलोमीटर देखील वाहनांच्या लांब या ठिकाणी रांगायला लागल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कुठेतरी समृद्धी महामार्गावरची देखील वाहतूक आता कुठेतरी खोळंबल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे नाशिक पुणे महामार्ग जो आहे तो देखील गेल्या 1.5 तासापासून रोखून धरल्यामुळे तिथे देखील 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा या एकंदरीतच लागल्याचं आपल्याला दिसून येत आहे. दीपाली, राहुल, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे काही वेळापूर्वी आपण पाहिलं मंत्री गिरीश महाजन यांनी सत्यजित तांबेंना फोनवरून संवाद साधल्याची एक माहिती मिळाली होती. नेमका काय संवाद झालेला आहे? आमदार सत्यजित तांबे यांना काल रात्री मुख्यमंत्री यांनी देखील दूरध्वनीद्वारे संपर्क साधलेला होता आणि या सर्व याच्यात मी स्वतः लक्ष घालणार असल्याचं सांगितलं होतं. तर आता आमदार सत्यजित तांबे भाषण करत असताना त्यांना मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आलेला होता आणि मी दुपारपर्यंत तुम्हाला या संदर्भातलं लेखी देतो. जोपर्यंत संपूर्ण प्रकरणाची जनसुनावणी घेतली जात नाही तोपर्यंत कोणताही प्रक्रिया ही पुढे राबवली जाणार नाही असं या आंदोलनकर्त्यांना आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेलं होतं. परंतु ते त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि तरी देखील या ठिकाणी आंदोलन करण्यात येते. गेल्या 1 ते 1.5 तासापासून चक्का जाम आंदोलन करण्यात येते. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने चोख असा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला होता. परंतु तरी देखील गनिमी कावा करत हे सर्व आंदोलनकर्ते समृद्धी महामार्गावर चढलेले आहेत आणि समृद्धी महामार्ग देखील आता या ठिकाणी रोखून धरलेला आहे.